अहंकारी अर्जुन भाग 21. अदितीने आपली शिकण्याची इच्छा बोलून दाखवल्यावर माणसाहेंनाही खूप आनंद झाला. आज तू फक्त सर्व गोष्टी समजून घे. तुझी डॉक्युमेंट्स आल्यानंतर मी तुला माझ्या फॉर्ममध्ये सामावून घेईन असे माणसाहेने सांगितले. तेव्हा अदितीने आनंदाने ते मान्य केले. तिकडे ऑफिसमध्ये आल्यावर अर्जुन आपल्या केबिनमध्ये बसला आणि त्याने डोके मागे टेकवले. डोळे मिटताच त्याच्या समोर त्याची बायको अदिती आली. त्याने लगेच आपल्या सिक्युरिटी टीमला फोन केला आणि विचारले, काही माहिती मिळाली का? सर, मॅडम त्या दिवशी एका पार्कमध्ये गेल्या होत्या, पण त्यानंतर त्या एंट्रन्समधून परत बाहेर आल्या नाहीत. आमचे नशीब खराब की त्या पार्कला 3 दरवाजे आहेत. त्यापैकी फक्त एकाच दरवाजावर कॅमेरा आहे. बाकीच्या 2 दरवाजांजवळ कॅमेरा नाहीत. ते दोन्ही रस्ते वेगवेगळ्या दिशेला जातात. म्हणूनच मी माणसांना वेगवेगळ्या ठिकाणी शोधायला लावले आहे सर. सिक्युरिटी हेडने सांगितले. ठीक आहे, पण ती कुठे असली तरी मला लवकरात लवकर इन्फॉर्मेशन हवी आहे. आपल्या विश्वासघात करणारा कोण आहे ह्याचं काही पत्ता लागला का? हो सर, त्या दिवशी मॉलमध्ये सायली मॅडम सोबत सुनील नावाचा माणूस होता. त्या दोघांच्या पाठलाग करणाऱ्या ती एक मुलगी असल्याचे समजून आले आहे. पण तिने चेहऱ्यावर मास्क लावला आहे. तिच्या पायावर सिंहाचा चेहरा असलेला टॅटू आहे सर. मी तुम्हाला फोटो पाठवतो, बघा. तुम्हाला जर कोणावर संशय असेल तर आम्हाला त्यांचे फोटो पाठवून द्या. आम्ही पुढचे काय ते बघून घेऊ असे त्यांनी सांगितले. ठीक आहे म्हणून अर्जुनने फोन कट केला आणि त्यांनी पाठवलेला फोटो पाहिला. ही वाला आपण कुठेतरी खूप जवळून पाहिलेला आहे असे वाटते. असा विचार करत तो खूप वेळ त्या फोटोकडे पाहत राहिला. तेवढ्यात शिपाई तिथे आला आणि त्याने समोर नाश्ता ठेवला. सर, नाश्ता. त्यामुळे अर्जुन भानावर आला. त्याने नाश्ता केला आणि तो ऑफिसच्या कामात मग्न झाला. तिकडे अदितीला माणसाहेंच्या फार्ममध्ये एक नवा अनुभव मिळत होता. तिथल्या सगळ्यांना माणसाहेंनी अदितीची ओळख आपली मुलगी अशीच करून दिली होती. त्यानंतर तिथे कामाचे प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग कसे दिले जाते हे अदिती पाहत बसली होती. त्याच्यासोबतच माणसा ज्या गोष्टी शिकवत होत्या त्याही अदिती लक्षपूर्वक ऐकत होती. मलाही यांच्यासारखेच शिकायचे आहे. मी नक्की शिकणार. काहीही करून मी माझ्या आयुष्यात इतर सर्वांसारखीच मोठे होऊन दाखवणार असा निश्चय अदितीने केला होता. दुपारच्या वेळी माणसाहेंच्या ऑफिसमध्ये त्यांचे एक क्लायंट आले होते. माणसाहेंनी अदितीलाही आपल्या सोबतच बसवून मीटिंग सुरू केली. अदितीला पाहून त्या व्यक्तीने एक लहान असे स्मितहास्य केले आणि म्हणाले, आमच्या कंपनीचं ऑडिटिंगसाठी मी आमच्या अकाउंट हेडला इथे पाठवून देतो. माणसाहेंनी ते मान्य केले. त्यानंतर त्या तिघांनी एकत्र बसून दुपारचे जेवण केले. मम्मी, ते कोण होते? अदितीने विचारले. ते का? ते दिवाण ग्रुप ऑफ कंपनीचे CEO मिस्टर रणवीर दिवाण आहेत, माणसाहेंनी सांगितले. हो, असे म्हणून अदितीने पुन्हा आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. दिवस नेहमीप्रमाणे सरकत होते. अर्जुन सोबत त्याच्या आईने बोलणे अगदी बंदच केले होते. तो ऑफिसला निघून गेल्यावरच त्या नाश्ता करत होत्या. अर्जुन घरी येण्यापूर्वीच त्या जेवण करून झोपून जात होत्या. ह्याच दिनचर्यात दिवस सरकत होते. पौर्णिमा आणि मोना ह्या दोघींनी नेमकी याच वेळेची संधी साधून लग्नाचा विषय काढला होता आणि तुझा नवरा आल्यानंतरच मी पुढचे पाऊल उचलणार असे अगदी ठामपणे सांगितले होते. त्यामुळे आई मुलगी दोघींची अवस्था भाजलेल्या मांजरासारखी झाली होती. अर्जुन सुद्धा घरून लवकर ऑफिसला निघून जायचा आणि उशिरा रात्री घरी परत यायचा. त्याने जेवण केले तर केले, नाहीतर उपाशीच झोपायचा. तो अगदी उदास दिसायचा, पण ऑफिसच्या कामात मात्र तो खूप पुढे निघून गेला होता. अदितीच्या आठवणीत हरवलेला तो कामात स्वतःला झोकून देऊन 4 जणांचे काम एकटाच करत होता. यामुळे त्याने ऑफिसला यावेळी 1 कोटी रुपयांचा नफा मिळवून दिला होता. परंतु ज्या आईने ह्या गोष्टीवर आनंद व्यक्त करायला हवा होता ती आई त्याच्याशी बोलतच नव्हती. इकडे, मम्मी,
आज मला आपल्या गावी यायलाच हवे का? तुम्ही आणि मामा जाऊन आले असते तर चालले नसते का? असे म्हणत अदितीने आपले तोंड लहान केले. म्हणजे ती नाराज झाली. नाही अदिती बाळा, तुला यावेच लागेल बास, असे म्हणत माणसा यांनी कारची चावी हातात घेतली. त्यांच्या पाठोपाठ अदिती, मूर्ती आणि किरण बाहेर पडले. सगळ्यांचा प्रवास अदितीच्या गावी म्हणजेच यादगिरीला येऊन पोहोचला तेव्हा दुपारची वेळ झाली होती. अदितीने भीतीपोटीच स्वतः लहानाची मोठी झालेल्या गावात पाऊल ठेवले होते. भीतीमुळे तिने माणसा यांचा हात घट्ट धरून ठेवला होता. जेव्हा कार बबन यांच्या घरासमोर येऊन थांबली तेव्हा अदितीने माणसा यांचा हात आणखीनच घट्ट पकडला. तिची भीती ओळखून माणसा यांनी तिला धीर दिला आणि बबन यांच्या घरा घरासमोर उभे राहून उघड्या असलेल्या दारावर ताप मारले. सुमारे 60 वर्षाचे एक वृद्ध गृहस्थ आपले डोळे पुसत कोण आहे असे विचारत बाहेर आले आणि त्यांनी पाहिले. तिथे असलेल्या लोकांना पाहून ते ओळखू शकले नाहीत. पण शेवटी अदितीला पाहताच ते म्हणाले, बाळा, मामा, असे म्हणत अदितीने बबन यांना घट्ट मिठी मारली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत बबन म्हणाले, रडतेस का रे बाळा? तुझा नवरा नाही आला का? आणि हे सगळे कोण आहेत? असे त्यांनी विचारले. त्याच क्षणी ते म्हणाले, सगळे आधी आत या. सगळेजण आत आल्यावर बबन यांच्या पत्नीने येऊन सर्वांना पाणी दिले. त्यानंतर त्यांनी कामवाल्या माणसाला कॉफी बनवायला सांगितली. काय ग बाळा, अशी कशी झालीस? शहरात गेलेले लोक परत येताना तुकडे कपडे घालून येतात, पण तू मात्र परकर पोलके सोडून पूर्ण अंगभर कपडे घातले आहेस, असे म्हणत बबन यांच्या पत्नीने तिचे कौतुक केले. मामी, ती आपल्या संस्कारांची आणि आपण ज्या पद्धतीने वाटतो त्याचेच शिकवण आहे. मी नेहमी अशीच राहीन, असे अदिती सांगत असतानाच तिथे कॉफी आली. सगळ्यांनी कॉफी पिऊन झाल्यावर मूर्ती यांनी बोलायला सुरुवात केली. नमस्ते, मी मूर्ती. ही माझी पत्नी मानसा आणि हा माझा मुलगा किरण. अशी स्वतःच्या कुटुंबाची ओळख करून दिल्यानंतर ते म्हणाले, ही अदिती, हिच्याबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे, पण ही माझी बहीण रेवतीची मुलगी आहे. बबन यांनी आश्चर्याने विचारले, काय? अदितीची आई तुमची बहीण आहे? हो, असे म्हणत मूर्ती यांनी अदितीला तिच्या नवऱ्याच्या घरातून बाहेर काढण्याची गोष्ट थोडक्यात सांगितली. बबन मामा आणि त्यांच्या पत्नीला खूप वाईट वाटले, पण न ठरलेल्या म्हणजे मनाविरुद्ध झालेल्या लग्नामुळे दोघांनाही त्रास झाला असेल असे समजून ते शांत राहिले. शिवाय तिची जमीन तिच्या ताब्यात आल्यावर तिला एकटीला तरी सोडून द्या, ती स्वतःचा मार्ग स्वतः शोधून घेईल असे ते म्हणालेच होते ना. आता पुढे काय करायचे ठरवले आहेस बाळा? असे त्यांनी विचारल्यावर अदिती बोलण्यापूर्वीच माणसा म्हणाल्या, मी तिला पुढे शिकवणार आहे. तिचे शिक्षणाची कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत असे आम्हाला समजले, म्हणूनच आम्ही तुमच्याकडून तिचे सर्टिफिकेट्स घ्यायला आलो आहोत. अरे रे देवा, हे काय होऊन बसले माझे बाळा? तू त्या माणसाशी लग्न केल्यावर अवघ्या एकाच आठवड्यात मी स्वतः त्या बाबांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. तिथे मी तुझ्या शिक्षणाच्या कागदपत्रांसोबत तुझ्या जमिनीची कागदपत्रे आणि मृत्यूपत्र सुद्धा देऊन आलो होतो ग बाई. बबन मामाने असे सांगताच अदितीला मोठा धक्का बसला. तर दुसरीकडे माणसा यांना वाटले की आता तरी अदितीच्या नवऱ्याची खरी ओळख समजेल. बबन मामा, तुम्ही हे काय सांगत आहात? माझे स्टडी सर्टिफिकेट्स तुम्ही त्यांच्या हातात दिले? पण मी जोपर्यंत त्या घरात होते त्यांनी मला कधीच याबद्दल काही सांगितले नाही. अदितीने आश्चर्याने विचारले, मलाही माहीत नाही बाळा. मी ते सर्व त्यांच्या सुपूर्द केले होते आणि म्हटले होते की जर तुम्हाला ती आवडत नसेल तर तिच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होताच ही जमीन तिच्या नावावर होईल, तेव्हा तिला तिच्या पायावर उभे करा. ती शिकलेली आहे, कशी तरी कष्ट करून स्वतःचे पोट भरेल. बबन मामांचे हे बोलणे सर्वांसाठीच नवीन होते, विशेषत अदितीसाठी. ती त्या घरात राहिलेल्या 8 महिन्यात अर्जुनने एकदाही तिच्या कागदपत्रांबद्दल अवाक्षरही काढले नव्हते. ते आत्ता मी काय करू? पुन्हा त्यांच्या समोर जाऊन सर्टिफिकेटसाठी भीक मागू का? असे तिचे मन म्हणत होते. तर
स्वतःची हक्काची गोष्ट परत मिळवण्यात काहीच गैर नाही असे तिच्या विवेक तिला सांगत होता. आलेल्या कामात यश न मिळाल्यामुळे सगळेजण थोडे निराश झाले. पण माणसा यांना एक युक्ती सुचली होती. फक्त ती प्रत्यक्षात आणायची बाकी होती. अदिती आणि तिचे कुटुंबीय घरी आल्याचं आनंदात बबन मामांच्या घरात सणावारासारखं गोडधोड स्वयंपाक केला होता. सगळ्यांनी जेवण उरकले आणि ते परत बंगळूरच्या दिशेने प्रवासला निघाले. कारमध्ये बसल्यावर ह्यावेळी मूर्ती स्वतः कार चालवत होते. अदितीने जेव्हा विचारले, मम्मी आता काय करायचं, तेव्हा माणसा म्हणाल्या, काळजी करू नकोस बाळा, आपण तुझ्या नवऱ्याच्या घरी जाऊन सर्टिफिकेट्स मागणार आहोत. त्यांचे ते बोलणे ऐकून अदितीला समजले नाही की तिने अर्जुनचा सामना कसा करावा. मम्मी याशिवाय दुसरं काही पर्याय नाही का, असे तिने विचारले. तेव्हा हिची आपल्या नवऱ्याचे तोंड पाहण्याचीही इच्छा नाहीये हे माणसाहींनी ओळखले. माणसा म्हणाल्या, आहे ना अदिती, आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मार्कशीट हरवल्याची तक्रार नोंदवू शकतो. नंतर त्या तक्रारीची कॉपी घेऊन बोर्डात गेलो तर ते डुप्लिकेट मार्कशीट देतात. हे ऐकून अदितीला धीर मिळाला आणि ती म्हणाली, मम्मी आपण तसेच करूया. गप्पा गोष्टी आणि किरण व अदितीच्या गोड भांडणांमध्ये सगळेजण बेंगळूरला पोचले. आल्यावर सर्वजण दमले असल्यामुळे आपापल्या खोलीत गेले. रात्रीच्या जेवणासाठी बाहेरूनच काहीतरी मागून घेऊ असे त्यांनी ठरवले होते. परंतु विश्रांती न घेता अदिती फ्रेश झाली, कपडे बदलले आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करू लागले. लता सोमवार ते शनिवार सकाळी 6 वाजता यायची आणि संध्याकाळी 8 वाजता निघून जायची. रविवार तिला सुट्टी असल्यामुळे आज ती आली नव्हती. रात्रीसाठी साधेच जेवण असावे म्हणून अदितीने घी राईस आणि वरण बनवले होते. अदिती तुला जेवायला काय हवे आहे, असे विचारत आलेला माणसा यांच्या नाकाला स्वयंपाकघरातून येणार घी राईसचा खमंग सुवास भेटला आणि त्या सुवासाने त्यांची भूक आणखीनच वाढली. अदितीचा स्वभाव काही दिवसातच त्यांनी खूप जवळून समजून घेतला होता. त्यामुळे माणसा यांनी प्रेमाने तिचा गाल थोपटला आणि सगळ्यांना जेवणासाठी आवाज दिला. गप्पा गोष्टी आणि हास्य विनोदात जेवण उरकले आणि सर्वजण झोपायला गेले. आपल्या खोलीत आलेली अदिती खिडकीतून चंद्राकडे पाहत उभी राहिली. अर्जुन तिच्याशी कसा वागायचा या सर्व आठवणी तिच्या मनात दाटून आल्या. विशेषत आज जेव्हा ती घी राईस बनवत होती तेव्हा तिला अर्जुनची प्रकराक्षणी आठवण येत होती. ती लग्न झाल्यापासून जे काही बनवायची तो कसा पोटभर जेवायचा या सगळ्या आठवणीमध्ये ती इतकी हरवून गेली की तिलाच न कळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहून गालावर आले. ती मनातल्या मनात अर्जुनला उद्देशून म्हणू लागली, मी खरंच शकुंतला मॅडमचा जीव घेण्यासारखे वाईट कृत्य करेन का सर? त्या दिवशी तुमचे कपडे सुद्धा मीच जाळले असं आरोप करून तुम्ही माझ्या कानशिलात लगावली होती. माझ्यावर तुमचा एवढाच विश्वास होता का? लोक म्हणतात की प्रेमाचा पाया विश्वास असतो, पण जर तुमच्या माझ्यावर तीळ मात्रही विश्वास नसेल तर आपण दोघे पती पत्नी कसे होऊ शकतो? तुम्ही म्हणालात ना की मी घरात आईजवळ किंवा ज्या मुलीशी लग्न करणार आहे तिच्याशी बोलेन. हे चुकीचे आहे सर. कुणाबद्दलही इतक्या घाईघाईने मत बनवणे ही खूप मोठी चूक आहे. आज तुमच्या एका चुकीमुळे मी इथे दुःखात दिवस काढत आहे सर. तुम्हाला माहीत आहे मी तुमच्यावर प्रेम केले होते त्यापेक्षा जास्त तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधले आहे. ह्या एकाच कारणामुळे मी हा संसार प्रामाणिकपणे टिकवण्याचा प्रयत्न करत होते सर. मलाही मन आहे, माझ्याशी मनात माझ्या पतीबद्दल अनेक आशा आणि स्वप्ने होती. हे कुणीच का समजून घेत नाही. काकूने दिलेले सगळे छळ मी सहन केले होते, त्यामुळे तुमचे ते बोचणारे शब्द आणि मारणे माझ्यासाठी काहीच नव्हते. पण जेव्हा ती माझ्याशी तिच्या भावाचे लग्न लावून देणार होती तेव्हा माझे पाय जमिनीवर राहिले नव्हते. म्हणजे मी खूप घाबरले होते. पण तुम्ही आलात आणि माझ्या आयुष्याची होळी करून टाकली सर. जर माझे लग्न त्यांनीच माणसाशी झाले असते तर मी त्याच रात्री घर सोडून निघून गेले असते. पण मी तुमच्यासोबत आले
आणि तुम्ही तर मला घरात ठेवून घरालाच तुरुंग बनवून टाकले. तुमची पिये बनून मला एक आठवडाही झाला नव्हता. तोच तुम्ही मला कामावरून, तुमच्या पत्नीच्या पदावरून आणि तुमच्या घराच्या मोलकरणीच्या जागेवरूनही मुंडकं धरून बाहेर काढून दिले. मलाही मन आहे आणि त्यालाही दुःख होते असे तुम्हाला एकदाही वाटले नाही का सर? पण तुम्हाला तसे का वाटेल? मी तर तुमच्यासाठी एक अपशकुनी आणि दरिद्रीच आहे ना. तसेच समजून राहा. आता सगळेजण मला माझ्या स्वतःच्या नावाने आणि कर्तृत्वाने ओळखतील असे मी करून दाखवले नाही तर मी रेवतीची मुलगीच नाही, असा तिने ठाम निश्चय केला. अर्जुनबद्दल अदितीच्या मनात जी काही थोडीफार मऊ जागा होती ती तिने पूर्णपणे पुसून टाकली होती. यापुढे माझे लक्ष फक्त माझ्या ध्येयावरच असेल असा निर्णय अदितीने घेतला होता. परंतु प्रत्येक दिवशी ती रमाला आठवून डोळ्यात अश्रू आणूनच झोपायची. जिचे कोणी नव्हते तिला रमा आईसारखे प्रेम आणि माया दाखवले होते ना. दिवस कोणाच्याही परवानगीची वाट न पाहता वेगाने पुढे सरकत होते. माणसाहेंनी आपल्या ओळखीचा वापर करून अदितीचे डुप्लिकेट सर्टिफिकेट्स मिळवून दिले. त्यांनी तिला आपल्या सीए फर्ममध्ये जॉईन करून घेतले. हुशार आणि चपळ असलेल्या अदितीनेही तितक्याच श्रद्धेने आणि मेहनतीने माणसाहेंनी आणि इतर सिनियर्सनी शिकवलेल्या गोष्टी खूप लवकर आत्मसात केल्या. तिला अर्जुनचे घर सोडून आता 2 महिने झाले होते, तर त्यांच्या लग्नाला 11 महिने पूर्ण झाले होते. आणखी 1 महिना उलटला की अदितीच्या नावावर असलेली जमीन अधिकृतपणे तिच्या मालकीची होणार होती. परंतु त्या जमिनीची मूळ कागदपत्रे अजूनही अर्जुनच्या घरातच अडकलेली होती. तिकडे अर्जुन दिवसेंदिवस प्रचंड एकटेपणा अनुभवत होता. ऑफिसमध्ये तो सर्वांवरच ओरडायचा आणि चिडायचा. या 2 महिन्यात नेमकं किती लोकांनी नोकरी सोडली याची गणितच नव्हती. फक्त मूर्ती त्याच्या ह्या वागण्याकडे लक्ष ठेवून होते. हे सर असे का वागत आहेत असा विचार ते करायचे, पण त्यांनी कधी विचारले नाही. ते आपले काम प्रामाणिकपणे करत होते. तरीही घरी आल्यावर ते जेव्हा कधी अर्जुनच्या वागण्याबद्दल सांगायचे तेव्हा आदितीला त्याला एकदा पाहावेसे वाटायचे. पण त्याच क्षणी त्यांनी मुंडकं धरून फक्त अंगावरच्या कपड्यांवरून आपल्याला घरातून बाहेर काढले होते हे आठवून ती शांत बसायची. तिकडे शकुंतला ह्यांनी आपल्या ओळखीचं एका एजन्सीला फोन करून अदितीबद्दल माहिती गोळा करायला आणि ती कुठे आहे हे शोधून काढायला सांगितले होते. परंतु त्यांनीही शकुंतला ह्यांना तेच उत्तर दिले जे अर्जुनला दिले होते की तिच्या काही पत्ता लागत नाही. अदितीला रमाशी काहीही करून बोलण्याची तीव्र इच्छा होत होती. आपली ही इच्छा ती दाबून ठेवू शकली नाही. अखेर एक दिवस तिने किरणच्या हातून एक पत्र लिहून घेतले. तिने एका उबर ड्रायव्हरकडे ते पत्र दिले आणि पत्ता टाकून पाठवून दिले. त्या पत्रावर तिने फक्त रमा असे लिहून वर ऑफिशियल लेटर अशी नोंद केली होती, जेणेकरून ते पत्र त्यांच्या हातातच पडेल. इकडे सुनील आणि सायली एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेत होते. सायलीचे शिक्षणही पूर्ण झाले होते. पुढे शिकण्यात तिला रस नव्हता. एखाद्या कोर्स करून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असा विचार ती करत होती. त्यामुळे ती घरात रमा मावशींसोबत स्वयंपाकघरात थोडेफार जेवण बनवायला शिकत होती आणि शकुंतला व रमा मावशींना साथ देत होती. घरातून अदितीची उणीव काही प्रमाणात तरी भरून काढण्याचा ती प्रयत्न करत होती, कारण तिलाही माहीत होते की रमाचे अदितीवर किती जास्त जीव जडला होता. तिकडे सुनीलच्या घरातूनही आता लग्नासाठी दबाव येत होता. दोघांची पत्रिकाही जुळली आहे, असे असताना तुम्ही लोक अजून पुढे का पाऊल टाकत नाही आहात? आमच्या नातेवाईकांमध्ये मुलगी आहे म्हणून आम्हाला रोज फोन करून विचारतात. आताच लग्न करायचे नसेल तर किमान साखरपुडा तरी करून घेऊया असे ते म्हणत आहेत, असे सुनीलने सांगितले होते. पण अर्जुन तरी स्वतःच्या ह्या परिस्थितीत काय सांगणार? त्याने येत्या 1 महिन्यात आपण थेट लग्नच करून घेऊया असे सांगून त्यांना शांत केले होते. आज अर्जुन नेमक्या ह्याच विषयावर बोलण्यासाठीच घरी थांबला होता. आधी रमा मावशीशी सायलीच्या भविष्याबद्दल बोलावे आणि त्यांनी होकार दिला की मग सुनीलचा विषय काढावा असा विचार तो करत होता. रमा जेव्हा बागेत झाडांना पाणी घालत होत्या तेव्हा अर्जुन तिथे बसून त्यांच्याकडे पाहत होता.
रमा जेव्हा बागेत झाडांना पाणी घालत होती तेवढे सिक्युरिटी गार्ड तिथे आला आणि म्हणाला, रमा. बोला भाऊ, असे रमाने विचारल्यावर तो म्हणाला, तुझ्यासाठी कोणतं तरी पत्र आलं आहे बघ. एक मुलगा येऊन देऊन गेला. हे घे, असे सांगून तो पत्र देऊन निघून गेला. माझ्यासाठी? ज्याचे कोणी नाही त्याला कसले आले आहे पत्र? असा विचार करत रमा ते पत्र उघडून पाहणारच होती. तितक्यात अर्जुन तिथे धावत आला. रमाने ते पत्र वाचण्यापूर्वीच ते अर्जुनच्या हातात गेले होते. त्याला माहित होते की अदिती जास्त दिवस रमाशिवाय राहू शकत नाही. ती काहीही करून तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल असा त्याचा अंदाज होता. आज त्याचा हा अंदाज खरा ठरल्यामुळे त्याने आनंदाने ते पत्र घेतले आणि वाचू लागला. रमालाही संशय होता की हे पत्र अदितीनेच लिहिले असणार, पण अर्जुनने ते हातात घेतल्यावर तिची परिस्थिती अशी नव्हती की ती ते त्याच्याकडून परत मागू शकेल. रमा मावशींना आदरपूर्वक नमस्कार. मी तुमच्या पतीचा दूरचा नातेवाईक आहे. माझे नाव प्रवीण आहे. तुमचे पती नातेसंबंधात माझे काका लागतात. आता ते हयात नसले तरी मी तुम्हाला आठवून हे पत्र लिहित आहे. त्याचे कारण माझे काकाच आहेत. एवढ्या मोठ्या लोकांच्या घरी मी स्वतः कसं जाऊ, ते काय विचार करतील ह्या भीतीने मी हे पत्र लिहून उबरच्या माध्यमातून पाठवत आहे. आज संध्याकाळी ह्याच रस्त्यावर असलेल्या गणपती मंदिरामध्ये मी संध्याकाळी 6 वाजता तुमची वाट पाहत थांबेन. नक्की या मावशी. माझ्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मी तुमची वाट पाहत असेन. तुमचा नम्र प्रवीण. हे वाचून अर्जुनच्या पार मूडच खराब झाला. म्हणजे तो निराश झाला. छे, हे तर रमा मावशीचं नातेवाईकांनी पाठवलेलं पत्र आहे. रमा मावशी, सॉरी, मला वाटले ते अदितीचे पत्र असावे. तो म्हणाला, अदिती तर तुला नको असलेली मुलगी आहे ना अर्जुन. तिने पत्र लिहिले असले तरी तुला काय फरक पडतोय बाबा. आणि ते इकडे, असे म्हणत रमाने त्याच्या हातातून पत्र घेतले आणि ती तिथून निघून गेली. तिचे हे शब्द अर्जुनच्या मनाला खूप बोचले, म्हणजे खूप लागले. ह्या पत्रातील अक्षरे सुद्धा अदितीची नाहीत असं विचार करत तो गप्प बसला. तिच्यासोबत घालवलेले सगळे दिवस एखाद्या सिनेमासारखे त्याच्या डोळ्यांसमोरून फिरू लागले. दुसरीकडे ते पत्र वाचल्यावर रमाला पक्की खात्री पटली की हे नक्कीच अदितीचेच काम आहे. आता ती संध्याकाळचे 6 वाजण्याची आतुरतेने वाट पाहू लागली. रमा, कुणाचे पत्र आहे ग? असे शकुंतलाने विचारल्यावर रमा म्हणाले, काही नाही मॅडम, आमचे एक दूरचे नातेवाईक आहेत. लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी ह्या एवढ्या मोठ्या घरात यायला ते घाबरत होते. तुम्ही काही बोलतील की काय, ह्या भीतीने त्यांनी संध्याकाळी मंदिरात भेटायला सांगितले आहे. हे ऐकून शकुंतला गप्प बसल्या. त्या दिवशी रविवार असल्यामुळे अदिती घरीच बसून किरणला समजत नसलेल्या इंग्रजीचा अभ्यास शिकवत होती. माणसा एका बाजूला बसून आपले काम करत होत्या. घरकाम करणारी लता आज आली नव्हती. मम्मी, आपण पोलिसात तक्रार दिली तर काही त्रास होणार नाही ना? अदितीने विचारले. तेव्हा माणसा म्हणाल्या, नाही ग बाळा, काही त्रास होणार नाही. आपल्याला फक्त तुझी सर्टिफिकेट्स परत मिळतील बास. हे ऐकून अदिती शांत बसली. दीदी, प्लीज माझ्यासाठी पनीर टिक्का मसाला आणि सोबतीला पराठे बनवून दे ना. किरण म्हणाला, हो नक्की बनवून देते. पण संध्याकाळी कुठे जायचे आहे हे लक्षात आहे ना? अदितीने विचारले. त्यावर तो म्हणाला, हो दीदी, नीट लक्षात आहे. मम्मी, मग सगळ्यांसाठीच पनीर टिक्का मसाला बनवू का? अदितीने विचारले. तेव्हा तू तर फक्त स्वयंपाकघरात जाण्याचीच वाट पाहत असतेस ना? असे म्हणत माणसा हसल्या. हो मम्मी, काहीही असले तरी लहानपणापासून तिथेच काम करायची सवय झाली आहे ना, त्यामुळे स्वयंपाक करणे हे माझे आवडते काम आहे. अदिती म्हणाली. ठीक आहे, मग सगळ्यांसाठीच तेच बनव आणि सोबत व्हेज पुलाव बनव, पुरेसे होईल. असे माणसा यांनी सांगतात हो मम्मी म्हणून अदिती स्वयंपाकघरात गेली. रमा संध्याकाळी 5:30 वाजताच मंदिरात येऊन वाट पाहत बसले. परंतु अर्जुनच्या मनातही शंका आल्यामुळे तो सुद्धा गुपचूप त्या मंदिरामध्ये आला होता. तो एका आडोशाला लपून राहिल्यामुळे रमाला तो तिथे आल्याचे समजले नाही. 6 वाजेच्या सुमारास एक तरुण तिथे आला आणि मावशी,
मी प्रवीण, असे त्याने स्वतःची ओळख करून दिली. अरे रे, मला वाटले होते की अदिती येईल, पण हा कोण आहे? मी तर ह्याला ओळखतही नाही. असा विचार रमाने मनातल्या मनात केला. पण तिने जास्त नातेवाईक पाहिलेले नसल्यामुळे ती फक्त शांतपणे हसली. बर सांग बाबा, गाव कोणतं तुझं? माझे पती हयात असताना त्यांनी माझ्यासाठी तर कोणतीच संपत्ती ठेवली नाही, हे सत्य आहे. मग त्यांनी तुम्हाला पैशाची मदत केली होती यावर माझा विश्वास बसत नाहीये, रमा म्हणाले. त्यावर तो म्हणाला, हो मावशी, त्यांनी खरोखरच खूप मदत केली होती. हे घ्या मावशी, माझ्या लग्नाची पत्रिका. तुम्ही माझ्या लग्नाला नक्की यायला हवे. असे म्हणत त्यांनी पत्रिका पुढे केली. रमाने हो बाबा येईन एवढेच उत्तर दिले. अदिती येईल या आशेने आलेलं रामाची पूर्ण निराशा झाली होती. त्यामुळे तिने जास्त न बोलता ती हो म्हणाली. अर्जुनलाही आता खात्री पटली की ही अदिती नसून खरोखरच रामाचे नातेवाईक आहेत. त्यामुळे तो तिथून निघून गेला. रमा सुद्धा आता निघणारच होती की तितक्यात आई या ओळखीच्या आवाजाने तिचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि तिने मागे वळून पाहिले. आपल्या मुलीचा आवाज ती कशी बरं विसरू शकणार? बाळा म्हणताना रमाच्या कंठ दाटून आला होता. अदिती धावतच आली आणि तिने रमाला घट्ट मिठी मारली. आई, कशी आहेस तू? काय एवढी बारीक झाली आहेस ग? काम जास्त वाढलंय का? असे रडत रडत विचारत अदितीने रमाचे अश्रू पुसले. तसं काही नाही रे बाळा, असे म्हणत रमाने प्रेमाने तिच्या शरीरावरून हातापायांवरून हात फिरवला. ती तिला निरखून पाहतच राहिली. अदितीच्या चेहऱ्यावर एक छान हसू होते. त्यावरून ती आता सुखात आणि समाधानात आहे हे रमाला समजले. अशी काय ग, केळासारखी माझी तट्टा लावलीस? रमाने प्रेमाने विचारले. तेव्हा आदिती म्हणाली, आई, तुझा तो लाडका अर्जुन तुझा पाठलाग करत इथपर्यंत मंदिरातही आला होता. म्हणूनच मी या मुलाला सोबत घेऊन असा प्लॅन केला होता. कारण मी जर थेट तुला भेटायला आले असते तर पुन्हा कुठे माझा अपमान करतील याच भीतीने मी अशा प्रकारचे पत्र लिहिले होते. खूप योग्य केलेस बाळा. ते पत्र माझ्यापर्यंत पोहोचण्याआधी अर्जुननेच ते वाचले होते. तुला माहित आहे का? रमाने विचारले. त्यावर अदिती हसली आणि म्हणाले, म्हणूनच मी पत्रात कुठेही मी स्वतः असल्याचे लिहिले नव्हते. जर तुम्ही एकट्याच आल्या असत्या तर मी थेट येऊन तुमच्याशी बोलले असते. पण तोही तुमच्या मागे येऊ शकतो असा मला थोडा संशय होता. म्हणूनच मी ह्याला म्हणजे प्रवीणला सोबत घेऊन आले होते. आई, मंदिराच्या मागे एक चाटचे दुकान आहे. चल आपण तिघे बसून बोलूया. असे सांगून त्या तिघांनी देवाच्या चरणी हात जोडले आणि ते तिथून निघाले. बाळा, हा कोण आहे आणि तू सध्या कुणाच्या घरी राहत आहेस? रमाने विचारले. आई, हा माझ्या मामाचा मुलगा आहे, असे म्हणत अदितीने सुरुवातीपासूनची सगळी गोष्ट सांगितली. मूर्ती मामा तिला कसे भेटले आणि आता ती किती सुखात आहे हे तिने रमाला समजावून सांगितले. त्यानंतर ती म्हणाली, आई, मला तुझ्याकडून एक मदतीची गरज होती. सांग बाळा, काय मदत हवी आहे? रमाने विचारले. आई, माझी शिक्षणाची सर्व कागदपत्रे अर्जुन सरकडे आहेत. माणसा मम्मी त्या डुप्लिकेट कॉपी काढूया म्हणत होत्या. पण आई, माझी जमिनीची कागदपत्रे तरी मला हवी आहेत ग. तू कशी तरी अर्जुन सरांशी बोलून ती कागदपत्रे मला परत मिळवून देऊ शकशील का? आदितीने विचारले. त्यावर थोडा वेळ विचार करून रमा म्हणाले, ठीक आहे बाळा, मी प्रयत्न करेन. तुला माहिती आहे का, शकुंतला मॅडम तुला आपली सून म्हणून स्वीकारायच्या मनस्थितीत आहेत ग. आणि अर्जुननेही जर स्वतःची चूक सुधारली तर तू परत तुझ्या नवऱ्याच्या घरी येशील का? रामाने मोठ्या आशेने विचारले. आदितीने एक पिके हास्य केले आणि म्हणाले, आई, मी त्या घरात एक मोलकरीण म्हणूनच आले होते ना ग. त्यातही अर्जुन सरांचे माझ्यावर खरे प्रेम आहे की नाही हे मला माहीत नाही. अशा परिस्थितीत आपण दोघे पती पत्नी म्हणून संसार करूया असे ते म्हणतात. पण प्रेम नसताना कुणासोबतही संसार करावंसं वाटत नाही ग. शिवाय मी इतके दिवस त्या घरात होते तेव्हा त्यांच्या मनात न आलेली ही आशेची भावना आताच अचानक का जागी झाली? नको आई, मला आता कुणाचा सहवास नको आहे. माणसा मम्मी मला CAचे ट्रेनिंग देणार आहे. मी नीट शिकून मोठे झाल्यावर माझ्या आयुष्याचा मार्ग
मी स्वतः शोधेन. जर कदाचित तो त्यांना दुसरी एखादी मुलगी आवडत असेल किंवा त्यांच्या मोनिकाशीच लग्न करायचे असेल तर त्यांना आनंदाने लग्न करायला सांगा. माझी काहीच हरकत नाही. मी सुद्धा माझ्या आयुष्यात पुढे निघून जाईन. अदितीचे हे रोकटोक बोलणे ऐकून रमाचे तोंडच बंद झाले. तिच्या म्हणजे अदितीच्या बोलण्यात अर्थ तर होताच. बर बाळा, मला जर तुझ्याशी कधी बोलायचं असेल तर मी कशी बोलू, असे रमाने विचारले. तेव्हा अदितीने किरणचा नंबर तिच्या फोनमध्ये प्रवीण ह्या नावाने सेव्ह केला आणि म्हणाले, आई, ह्या नंबरवर फक्त रात्रीच्या वेळीच फोन करत जा, तेव्हा मी तुला बोलू शकेन. त्यानंतर त्यांनी तिघांनी मिळून चॅट करले आणि ते तिथून निघाले. आदितीला अशी भीती वाटत होती की जर तिने पोलिसात तक्रार दिली तर तिच्या पतीची खरी ओळख म्हणजे तो कोण आहे हे सर्वांसमोर उघड होईल. तिचे मन अर्जुनला पती मानत असले तरीही सर्वांसमोर त्याची ओळख करून देणे तिला नको होते. जेव्हा सासूने म्हणजे शकुंतलाने स्वतःच तिचे मंगळसूत्र काढून बाजूला ठेवायला सांगितले होते आणि कामावर जा, तू माझ्या मुलाची पत्नी आहेस हे कुठेही सांगू नकोस अशी अट घातली होती, तर मग ती स्वतःहून अर्जुन तिच्या पती आहे असे कसे सांगणार. याच कारणामुळे तिने रमाशी बोलून तिच्या सर्टिफिकेट सोबतच जमिनीची कागदपत्रेही मागितली होती. तिकडे शकुंतला खूप उदास होऊन बसल्या होत्या. अदिती हे घर सोडून जाणे म्हणजे जणू आपल्या घरचे नशीबच निघून गेल्यासारखे त्यांना वाटत होते आणि त्याचे त्यांना खूप वाईट वाटत होते. म्हणून कोणत्याही कामात लक्ष लागत नव्हते. त्या नेहमी कोणत्या ना कोणत्या विचारात हरवून गेलेले असायचे. आपल्या पतीच्या फोटोसमोर येऊन उभी राहून शकुंतला म्हणाल्या, अहो, हे काय चाललंय सगळं, मला खरंच हे सगळं सहन होत नाहीये. आदिती हे घर सोडून गेल्यामुळे माझ्या जीवाला खूप गोर लागला आहे. मी आदितीला ह्या घरची सून म्हणून परत स्वीकारू की मोनासोबत अर्जुनचे लग्न लावून देऊ, असे विचारत त्या फोटोकडे पाहत होत्या. अहो प्लीज माझ्या हा गोंधळ दूर करा. जर अदितीलाच ह्या घरची सून म्हणून परत आणायचे असेल तर तुमच्या फोटोच्या उजव्या बाजूच्या फुलांचा हार खाली पाडा आणि जर तुमच्या शेवटच्या इच्छेनुसार मोनालाच ह्या घरची सून करायची असेल तर डाव्या बाजूचा फुलांचा हार खाली पाडा, असे म्हणून त्या फोटोतील आपल्या पतीच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागल्या. तेवढ्यात उजव्या बाजूचं फुलांचा हार खाली पडला. हे पाहून शकुंतला यांना झालेला आनंद गगनात मावेनासा झाला. हो, अदितीच माझ्या घरची सून आहे हे कळून त्यांना खूप आनंद झाला. अजून आल्यावर मी त्याला ही गोष्ट नक्की सांगेन. अदिती कुठेही असली तरी अदितीला शोधून आण असे मी त्याला सांगेन, असा त्याने मनात विचार केला. रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचे हे विचारण्यासाठी रमा तिथे आली होती. मॅडम, स्वयंपाकात काय बनवू, असे तिने विचारल्यावर शकुंतला यांनी तिला हातात घेतला आणि म्हणाल्या, रमा, आज मला किती आनंद झाला आहे तुला माहीत आहे का. माझ्या पतींनी माझ्या इच्छेला होकार दिला आहे ग. अदितीच ह्या घराची सून व्हायला हवी अशी मंजुरी माझ्या पतींनी दिली आहे. हे ऐकून रमालाही मनापासून खूप आनंद झाला. आज रात्री जेवणाच्या वेळी मी सर्वांसमोर जाहीर करेन की अदितीच ह्या घरची सून आहे. शिवाय अर्जुनला सर्वात आधी तिला घरी परत घेऊन यायला सांगेन. त्या खूप आनंदात होत्या. मी पौर्णिमाची माफी मागेन आणि तिच्या मुलीसाठी दुसरा चांगला मुलगा बघून लग्न लावून दे असे तिला सांगेन, असे त्या उत्साहाने म्हणत होत्या. मॅडम शांत व्हा. एवढा आनंद झाला तर कसं व्हायचं, तुमचं वय होत चाललंय आता, असे म्हणत रमाने त्यांना सांभाळले. त्यावर त्या म्हणाल्या, इतके दिवस दुःखात असलेलं मला जणू जगण्याचा एक नवा आधार मिळाला आहे ग रमा. त्यांच्या ह्या आनंदात रमाही मनापासून सामील झाली. जेवणात काय बनवायचे हे पुन्हा न विचारता जे सुचेल ते बनवूया असा विचार करून ती स्वयंपाकघरात गेली. तिने चपात्या आणि भाजी बनवली, तसेच सोबत भात आणि आमटी बनवून स्वयंपाक संपवला. त्या दिवशी ऑफिसला न जाता दुसऱ्याच कुठेतरी गेलेला अर्जुन रात्री घरी परत आला. तो फ्रेश होऊन जेवायला बसला तेव्हा बाकीचे सगळेही जेवणासाठी येऊन बसले. मोना आणि पौर्णिमाला जेवण घशाखाली उतरत नव्हते, पण नाईलाजास्तव त्या जेवत होत्या.
माझी मुलगी एकदा का ह्या घरची सून बनून आली की मी 5 स्टार हॉटेलचं सेफ कामावर ठेवेन आणि ह्या रमाला मुडकं धरून घरातून बाहेर हाकलून देईन, असं सूड मनासीच पौर्णिमा रचत होती. सगळ्यांचे जेवण होईपर्यंत शकुंतला शांतता राखली. जेवण संपल्यावर त्या म्हणाल्या, पौर्णिमा, मी सर्वात आधी तुझी माफी मागते. तू तुझ्या मुलीसाठी दुसरा एखाद्या मुलगा बघून तिचे लग्न लावून दिले तर जास्त चांगले होईल. हे ऐकून अर्जुनसह तिथे बसलेल्या सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला. वहिनी, तुम्ही हे काय बोलत आहात? इतक्या वर्षापासून तुमची मुलगीच ह्या घरची सून होणार अशा शब्द तुम्ही दिला होता आणि आता अचानक असे सांगत आहात? हे कसे चालेल वहिनी? असे पौर्णिमाने खूप रागात विचारले. शांत हो पौर्णिमा, मला तुझी काळजी समजते, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या पतीनाच हे लग्न मान्य नाही, असे शकुंतला हिने सांगताच मोना आणि पौर्णिमाने एकमेकांकडे पाहिले. आपण केलेले काही गुपित त्यांना समजले की काय, अशी भीती त्यांना वाटली. म्हणजे वहिनी, तुमच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय? पौर्णिमाने थरथरत्या आवाजात विचारले. म्हणजे माझ्या पतींना हे लग्न मान्य नाही, म्हणूनच त्यांनी त्यांच्या फोटोवरून उजव्या बाजूचे फूल खाली पाडून संकेत दिला आहे, असे शकुंतला हिने स्पष्ट केले. हे ऐकून त्या आई मुलीने म्हणजे पौर्णिमा आणि मोनाने सुटकेचा दीर्घ श्वास सोडला, कारण त्यांचे गुपित उघड झाले नव्हते. पण लगेच पुन्हा रागाने पौर्णिमा म्हणाली, असे कसे चालेल वहिनी? माझ्या मुलीचं मनात अर्जुन हाच तिचा नवरा आहे हे तुम्हीच बिंबवले आणि आता नाही म्हणताय? पुढे तिच्याशी कोण लग्न करणार, असे मनात तिने आवाज चढवला. पौर्णिमा, मला तुझी अडचण समजते, पण माझ्या मनाला जे पटत नाही ते मी कधीच करणार नाही. शिवाय हे लग्न नको म्हणायचे सर्वात मुख्य कारण म्हणजे माझ्या मुलाचे आधीच लग्न झाले आहे आणि त्याला आता 11 महिने झाले आहेत. काही मतभेदांमुळे ते दोघे सध्या दूर आहेत, पण आता मला माझ्या सुनेची किंमत काय आहे हे चांगल्या प्रकारे समजले आहे. म्हणूनच मी सांगत आहे की मोनासाठी माझा हा सेकंड हँड मुलगा नको. मी लवकरच माझ्या सुनेला ह्या घरात परत घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही दोघींनी जितक्या लवकर होईल तितक्या लवकर निर्णय घेतला तर मी तुमच्या इटलीला जाण्याचे तिकीट बुक करून देईन, ते सुद्धा माझ्या स्वतःच्या खर्चाने. मला माझ्या सुनेसोबत आणि आमच्या कुटुंबासोबत आनंदात राहायचे आहे. तुम्ही इथे राहिलात तर आमच्या सुखात अडथळा येईल, असे शकुंतला हिने थेट तोंडावर बोलून रिकाम्या झाल्या. त्या आई मुलीला हा आपला खूप मोठा अपमान वाटला. मामी, तुम्ही आता अचानक असे म्हणालात तर आम्ही इथून कसं जाणार? शिवाय मी मनातल्या मनात अर्जुनला माझ्या पती म्हणून त्याच्याशी लग्नही केले आहे, मोना म्हणाली. कारण इटलीला गेल्यावर तिथे राहण्यासाठी त्यांच्याकडे स्वतःचे घरही नव्हते. तुम्हा दोघींना माझे बोलणे समजत नसेल तर मोना, तू तुझ्या वडिलांना बोलवून घे, मी त्यांच्याशी बोलते. नाहीतर तुम्ही दोघी स्वतःच लवकरात लवकर निर्णय घ्या, जेणेकरून आपल्या घरात एखाद्या समारंभ असेल तर मी तुम्हाला नक्की बोलावू शकेन. नाहीतर आम्ही भांडण करू किंवा मन दुखावूनच इथून जाणार असे तुमचे म्हणणे असेल तर मी त्या दोन्ही गोष्टींना तयार आहे. पण एक गोष्ट मात्र तुमच्या डोक्यात पक्की ठेवा, माझ्या मुलाची पत्नी हीच ह्या घरची एकमेव सून आहे, असे शकुंतला ह्यांनी ठामपणे सांगितले. हे ऐकून अर्जुनला खूप आनंद झाला, तर सायलीला तर इतका आनंद झाला की ती जणू आनंदाने नाचू लागली. आई, असे म्हणत अर्जुनने हाक मारली. तेव्हा शकुंतला म्हणाले, हो अर्जुन, तीच माझी सून आहे आणि हाच माझा शेवटचा निर्णय आहे. ती कुठेही असली तरी तिला शोधून परत घेऊन ये. मी केलेल्या चुकीसाठी मी तिचे पाय धरून का होईना तिची माफी मागेन. हे ऐकून अर्जुनने आपल्या आईला घट्ट मिठी मारली. आई, खूप खूप धन्यवाद, पण कुणाला पाय धरून माफी मागता यावी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन ती कधी विचारही करणार नाही. अर्जुन म्हणाला, काहीही असो अर्जुन, ती माझ्या घरात परत आली पाहिजे, बास. शकुंतला म्हणाल्या, ठीक आहे आई, आतापासून मी माझ्या परीने तिला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, असे तिने सांगितले. परंतु तिथे उपस्थित असलेल्या कोणीही नाव घेऊन आधी तीच ह्या घरची सून आहे किंवा अर्जुनची पत्नी आहे असं थेट उल्लेख कोणी केला नव्हता. कारण पौर्णिमा आणि मोनासमोर तिचे नाव घेणे टाळले होते. एक प्रकारे नाव न घेतल्यामुळे ते चांगलेच झाले.
अर्जुन आपल्या खोलीत निघून गेला. इकडे पौर्णिमा आणि मोना दोघीही रागाने अगदी दुमचत होत्या. रात्रीचे जेवण झाल्यावर रमा शकुंतला यांच्याशी बोलण्यासाठी तिथे आली. ते मॅडम, आदितीची शिक्षणाची कागदपत्रे आणि तिच्या जमिनीचे पेपर्स अर्जुनकडे असण्याची शक्यता आहे. ते मला मिळवून द्याल का? आज न उद्या ती मला नक्कीच भेटू शकते. तेव्हा तिच्या भविष्यासाठी त्याचा उपयोग होईल असे रमाने विचारले. तिचे हे बोलणे ऐकूनच शकुंतला यांना आठवण आली की त्या दोघांचा घटस्फोट होण्यासाठी अजून अर्ज केलेला नाही. त्यांनी सुटकेचा दीर्घ श्वास सोडला आणि म्हणाल्या, असू दे ग रमा, ती भेटू दे. जेव्हा ती भेटेल तेव्हा मी स्वतः ती सगळी कागदपत्रे तिच्या स्वाधीन करेन. एक स्त्री असूनही मी जी चूक केली त्याबद्दल मी स्वतः तिच्या समोर माफी मागेन. हे ऐकून रमा शांत बसली. आता आपण कितीही बोललो तरी काही उपयोग नाही हे ओळखून रमाने अर्जुनच्या खोलीत जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सगळेजण आपापल्या कामात व्यस्त झाले. रमा अर्जुन ऑफिसला जाण्याचीच वाट पाहत होती. शकुंतला ह्याने औषध गोळी घेऊन त्या खोलीत झोपल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर रमा अर्जुनच्या खोलीत गेली आणि तिने अदितीचे सर्टिफिकेट्स शोधायला सुरुवात केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर तिला एक पिशवी सापडली. तिने ती उघडून पाहिली. त्यावर अदितीचे नाव पाहून ही तिचीच कागदपत्रे आहेत हे तिला समजले. पण जेव्हा तिने त्या पिशवीतील सर्व गोष्टी व्यवस्थित पाहिल्या तेव्हा तिच्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिने पुन्हा पुन्हा डोळे चोळून पाहिले, पण तिने जे पाहिले होते ते अगदी सत्य होते. अत्यंत आनंदाच्या भरात ती सर्व सर्टिफिकेट्स आणि सोबतच तिला मिळालेला तो फोटो घेऊन घाईघाईने शकुंतला यांच्या खोलीत गेली. मॅडम, ओ मॅडम, असे तिने हाक मारले. तेव्हा, काय झाले रमा, एवढ्या जोरात का वरडत आहेस, असे त्यांनी विचारले. मॅडम, हा फोटो बघा, असे म्हणत रमाने तो फोटो त्यांच्या समोर धरला. तो फोटो पाहताच शकुंतला यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यानंतर त्यांनी अदितीचे सर्व सर्टिफिकेट्स पाहिले. तिच्या जमिनीची कागदपत्रे पाहून त्यांनी ती आपल्या छातीशी घट्ट धरली आणि त्या डसाडसा रडू लागल्या. रमा, हा तर माझा मोठा भाऊ आहे व, असे शकुंतला यांनी म्हटल्यावर रमा म्हणाली, हो मॅडम, मलाही हे पाहून खूप मोठा धक्का बसला. त्यावर शकुंतला म्हणाल्या, म्हणजे म्हणजे अदिती माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे. मलाही तेच नीट समजत नाहीये मॅडम. तुम्ही एकदा तिचे सर्टिफिकेट्स पुन्हा तपासून खात्री करून घ्या ना, असे रमाने सुचवल्यावर शकुंतला यांनी पुन्हा एकदा सर्व कागदपत्रे नीट तपासली. अदितीच्या सर्व सर्टिफिकेट्सवर वडिलांच्या नावाच्या जागेवर कुमार असे लिहिले होते. हो रमा, हे अगदी खरं आहे. अदिती ही माझी सख्खी बाची आहे आणि त्यासोबतच ती माझ्या घरची सून सुद्धा आहे. हे कळून त्यांना खूप आनंद झाला. मॅडम, शेवटी देव खूप मोठा आहे. हेच खरं ठरलं. तुमच्या भावाची मुलगीच या घरची सून व्हावी अशी बहुधा तिच्या आई वडिलांची इच्छा असावी. म्हणूनच देवाने यांना त्या रूपाने त्या दोघांना एकत्र आणले आहे, असे रमा म्हणाले. तेव्हा शकुंतला यांनाही तिचे बोलणे अगदी पटले. रमा, मला आत्ताच्या आत्ता माझ्या सुनेला पाहायचे आहे. जेव्हा ती मला प्रेमाने आई म्हणून हाक मारायची तेव्हा तिला मॅडम म्हणायला लावणारी पापी मीच आहे. मला आत्ताच्या आत्ता माझ्या सुनेला भेटायचे आहे, तिच्याशी बोलायचं आहे, असे म्हणत त्या रडू लागल्या. दुसरीकडे रमाला आताच्या आता ही गोष्ट अदितीपर्यंत पोहोचवण्याची तीव्र इच्छा होत होती. परंतु शकुंतला यांचा समोरच फोनवर बोलणे तिला योग्य वाटत नव्हते. अदितीच्या मनात सध्या काय चालले आहे ह्याचाही तिने विचार केला आणि म्हणाली, मॅडम, जर देवानेच हे सर्व घडवून आणले असेल तर तोच दोघांना एकत्र आणेल. घाई करू नका. तिलाही घडलेल्या सर्व वाईट गोष्टी विसरण्यासाठी थोडा वेळ हवाच ना. हे ऐकून शकुंतला यांनी तिचे म्हणणे मान्य केले. तिकडे अदिती मानसा मम्मीसोबत पोलीस स्टेशनमध्ये आली होती. तिथले पोलीस मानसा यांच्या ओळखीचे असल्यामुळे त्यांनी जास्त प्रश्न न विचारता तक्रार नोंदवून घेतली. त्यांनी एका कागदावर सही करून त्याची कॉपी त्यांच्या हातात दिली. ती कॉपी घेऊन तेव्हा त्या बोर्ड ऑफिसमध्ये गेल्या तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी 2 दिवसांनी या असे सांगितले. परंतु माणसांनी थोडे पैसे देताच ते अधिकारी म्हणाले,
फक्त 1 तास थांबून मग घेऊन जा. तोपर्यंत दुपारची वेळ झाली होती. अदिती, चल आपण दोघे आधी जेवून घेऊया, असे म्हणत माणसा तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. मम्मी, ते आधी 2 दिवसांनी या म्हणाले होते, पण तुम्ही पैसे देताच 1 तासात या असे म्हणाले ना? असे अदितीने विचारल्यावर माणसा म्हणाल्या, बाळा, ही पैशांचीच तर जादू आहे. आणि त्यांनी दोघांसाठी जेवणाची ऑर्डर दिली. त्या दोघींनी गप्पा मारत जेवण संपवले. तेवढ्यात किरणने आपल्या मम्मीला फोन केला. काय रे किरण, फोन का केलास, असे माणसा ह्यांनी विचारल्यावर तो म्हणाला, मम्मी, रमा मावशींना अदिती दीदीशी काहीतरी बोलायचे आहे. त्या सध्या फोनवरच थांबल्या आहेत. जर दीदी तयार असेल तर मी कॉन्फरन्स कॉल कनेक्ट करतो. माणसा ह्यांनी लगेच ही गोष्ट अदितीला सांगितली. अदितीने फोन हातात घेतला आणि लाऊडस्पीकर चालू करून कॉल कनेक्ट करायला सांगितले. हॅलो आई, सांगा, काय गोष्ट आहे? इतक्या घाईघाईने फोन केलात, अदितीने विचारले. तेव्हा रमा म्हणाले, अदिती, मला तुला एक अत्यंत महत्त्वाचं गोष्ट सांगायची आहे ग बाळा. ती कोणती गोष्ट आहे सांग आई, अदितीने विचारले. माणसा सुद्धा त्या गोष्टींचे बोलणे अगदी लक्ष देऊन ऐकत होत्या. ते तुला तुझ्या आईचे मोठे भाऊ सापडले आहेत आणि ह्या घरात तुझ्या वडिलांची सख्खी बहीण म्हणजे तुझी आत्या राहत आहे. रमाने हे सांगताच अदितीला खूप आनंद झाला. माझे ह्या जगात कोणीच नव्हते, पण आता माझे स्वतःचे हक्काचे लोक मला मिळत आहेत, असा विचार करून ती सुखावली. तरीही ती नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तिला लागली होती. ती म्हणाली, कोण आहे ग माझ्या वडिलांची बहीण? मला माहीत होते की बाबांना एक बहीण होती, पण त्या कुठे आहेत आणि जिवंत आहेत की नाही हे मला माहीत नव्हते. शिवाय बाबा त्यांच्याशी कधी बोलतही नव्हते. हो बाळा, तुझ्या वडिलांना एक बहीण होती हे अगदी खरं आहे. त्यांनी प्रेमविवाह केला होता, म्हणूनच तुझे वडील त्यांच्याशी कधी बोलत नव्हते. हेही तितकेच सत्य आहे. पण ती बहीण दुसरी तिसरी कोणी नसून शकुंतला मॅडम आहेत. मंगळागौरी म्हणजेच तुझी सासू, म्हणजेच त्या तुझ्या वडिलांची सख्खी बहीण तुझी आत्या आहेत. आणि अर्जुन हा तुझ्या आत्याचा मुलगा आहे. तू तुझ्या आत्याच्या मुलाशीच लग्न केले आहेस, रामाने सांगितले. ह्या दोघींचे बोलणे ऐकणाऱ्या माणसा ह्यांना खूप मोठा धक्का बसला. आपले पती मूर्ती ज्या कंपनीत काम करतात त्या कंपनीचा मालकच अदितीचा पती आहे हे त्यांना समजले. तसेच समाजात त्यांचे एवढे मोठे नाव आणि प्रतिष्ठा असल्यामुळेच अदितीने कुठेही अर्जुन आपले पती असल्याचे सांगितले नव्हते, हेही आज त्यांच्या लक्षात आले. आई, हे खरं आहे का, अदितीने अविश्वासाने विचारले. हो अदिती बाळा, मी जे सांगते ते अगदी खरं आहे. काल रात्री शकुंतला हिने जे काही सांगितले तिथून ते आज अर्जुन कामावर गेल्यावर त्याच्या पोलीस सर्टिफिकेट शोधताना मला तुझे डॉक्युमेंट्स सापडले. तिथपर्यंत सर्व खरे आहे. त्यानंतर मी शकुंतला यांचं आई वडील भाऊ आणि वहिनी असलेला तो जुना फोटो पाहिला, जो मी आधीही पाहिला होता. तेव्हा मला हे सत्य समजले, रमा म्हणाली. आई, सध्या तरी मी कुठे आहे हे कुणालाही सांगू नकोस. तसेच तू माझ्या संपर्कात आहेस हे सुद्धा चुकूनही कुणासमोर बोलू नकोस, अदितीने बाजवले. असे अदितीने सांगितल्यावर रमाने कोणतेही कारण न विचारता तिचे म्हणणे मान्य केले. कारण लग्न करून आल्यापासून अदिती ह्या घरात कशा परिस्थितीत राहिली हे रमाला चांगल्या प्रकारे माहीत होते. तिचे मन थोडे शांत झाल्यावर ती स्वतःच परत येईल असा विचार करून रमा तयार झाली. अदिती, आता पुढे काय करायचे ठरवले आहेस बाळा, असे माणसा यांनी विचारले. तेव्हाच अदितीच्या लक्षात आले की माणसा मम्मीला तिच्या पतीची खरी ओळख आता समजली आहे. मम्मी, तुम्ही सर्व काही ऐकलेच आहे. आता फक्त मी त्यांच्या भावाची मुलगी आहे या एकच कारणासाठी त्यांनी बोलवले, म्हणून मी लगेच परत जाऊ का, असे विचारताना अदितीने आपले मन दगडासारखे घट्ट केले होते. बर, मग पुढे काय करायचं, असे माणसा यांनी विचारल्यावर अदिती म्हणाले. मम्मी, सध्या तरी मी तुमच्या घरी राहू शकते, पण ज्या बुद्धीचं अर्जुन आहे तो आज ना उद्या मला शोधतच तुमच्या घरापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. म्हणूनच मला दुसरीकडे कुठेही राहून सीएचा अभ्यास करता येईल
अशी काही सोयी करता येईल का असे तिने विचारल्यावर माणसं म्हणाल्या, अदिती, मी सुद्धा नेमका ह्याच गोष्टीचा विचार करत होते. एक काम कर, माझ्या दिदीचा मुलगा न्यूयॉर्कमध्ये सेटल झाला आहे. मी तिला तुझ्याबद्दल सर्व काही सांगते. तू तिथेच जाऊन तुझ्या सीएचा अभ्यास पुढे सुरू ठेवशील का? त्यासाठी लागणाऱ्या एज्युकेशन विजासाठी आपण लवकरात लवकर अप्लाय करूया. हे ऐकून अदितीला एका क्षणासाठी थोडे वाईट वाटले, पण स्वतःचे भविष्य डोळ्यासमोर आल्यावर तिने या गोष्टीला होकार दिला. 1 तासानंतर अदितीचे सर्टिफिकेट्स हातात आल्यावर त्या दोघी थेट पासपोर्ट ऑफिसमध्ये गेल्या. तिथे तिचे सर्टिफिकेट्स देऊन पासपोर्ट बनवण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे तिने जमा केली. त्यानंतर माणसाईंनी आपल्या दिदीच्या मुलाला फोन करून सर्व परिस्थिती समजावून सांगितली. तो सुद्धा आनंदाने तयार झाला आणि तिने तिथल्या कॉलेजमध्ये ॲप्लिकेशन भरून देतो असे सांगितले. तिकडे ऑफिसमध्ये आलेल्या अर्जुनला आदितीची खूप आठवण येत होती. त्याच्या आईने आदितीला आपले सून म्हणून स्वीकारल्यामुळे तो मनातून प्रचंड आनंदी होता. त्याने आपल्या सिक्युरिटी टीमला फोन केला आणि आदितीबद्दल काही नवीन माहिती मिळाली का अशी विचारणा केली. त्यांनी आणखी 2 दिवसात माहिती देतो असे सांगितले. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर शोधा असे सांगून अर्जुनने फोन कट केला. त्याने आपल्या पर्समध्ये असलेला अदितीचा पासपोर्ट साईज फोटो काढला आणि तो पाहत राहिला. बायको, माझी लाडकी बायको, मी तुझ्यासमोर येऊन माझ्या प्रेमाची कबुली देईन आणि तुला ह्या घरची हक्काची सून बनवूनच परत घेऊन जाईन ग, असे म्हणत तो तिच्या फोटोशी बोलत बसला. तेवढ्या सुनीलचे वडील विश्वनाथ यांनी अर्जुनला फोन केला. फोन उचलून अर्जुन म्हणाला, अहो अंकल, आज संध्याकाळी तुम्ही आमच्या घरी या, आपण एकत्र बसून बोलूया. त्यांनी येण्याचे मान्य केले. तिकडे संध्याकाळी काम संपवून घरी आलेल्या मूर्ती यांना माणसाईने सर्व हकीकत सांगितली. म्हणजे अर्जुनच अदितीच्या पती आहेत तर, असे म्हणून तिने प्रचंड आश्चर्य व्यक्त केले. त्यानंतर जेव्हा माणसाईंनी सांगितले की अदिती पुढे शिक्षणासाठी न्यूयॉर्कला जात आहे, तेव्हा मूर्ती यांना थोडे वाईट वाटले, पण तिच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून त्यांनी ह्या गोष्टीला होकार दिला. अदिती, तुला हे सर्व मनापासून मान्य आहे ना बाळा, असे मूर्ती यांनी विचारल्यावर ती म्हणाले, मामा, माझ्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास व्हायला नको, म्हणूनच त्यांनी मला शोधून काढण्यापूर्वी आणि इथे येण्यापूर्वी मी इथून निघून जावे हेच बरे. ते जेव्हा कधी इथे येतील तेव्हा तुम्हीच त्यांच्याशी बोला आणि सांगा की ती स्वतःचे आयुष्य स्वतः जगण्यासाठी निघून गेली आहे. असे म्हणत अदितीने आणखी काही गोष्टी सांगितल्या, ज्या मूर्ती आणि माणसा यांनी नाईलाजाने मान्य केल्या. तिकडे संध्याकाळी सुनीलचे आई वडील घरी येणार असल्याची माहिती अर्जुनने आपल्या आईला दिली, परंतु ते नेमके कशासाठी येत आहेत हे त्याने सांगितले नाही. अर्जुन सुद्धा संध्याकाळी लवकर घरी आला होता. येताना त्याने बेकरीमधून काही गोडधोड खाण्याचे पदार्थही आणले होते. सायली घरीच असल्यामुळे त्याने तिलाही छान तयार व्हायला सांगितले. भावाचे ऐकून तिने एक साधा कुर्ता घातला, हलकासा मेकअप केला आणि ती तयार झाली. हे सर्व पौर्णिमा आणि मोना एका बाजूला उभे राहून पाहत होते. बाहेर कारचा आवाज येताच अर्जुन घराबाहेर आला. त्याने विश्वनाथ यांच्या कुटुंबाचे आदराने स्वागत केले. ते सर्वजण घरात येताच शकुंतला यांनी सुद्धा त्यांच्याशी खूप आपुलकीने संवाद साधला आणि रमाला प्यायला पाणी आणि खाण्यासाठी काहीतरी आणायला सांगितले. सायली, अशी जेव्हा अर्जुनने हाक मारली तेव्हा सायली आपल्या खोलीतून बाहेर आली आणि तिला मोठा धक्काच बसला, कारण सुनीलचे कुटुंब आज घरी येणार आहे असे अर्जुनने तिला आधी सांगितले नव्हते. त्यामुळे ती लाजेने मान खाली घालून आली आणि आपल्या आईच्या शेजारी उभी राहिली. सर, हीच माझी लाडकी बहीण सायली. तशी हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, तर ही ओळख करून देणे हे माझे कर्तव्य आहे, असे सांगत अर्जुनने ह्या माझ्या आई आणि ह्या रमामावशी ह्या आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहेत अशी ओळख करून दिली. आई, हे विश्वनाथ सर आहेत, पेशाने वकील आहेत, ह्या त्यांच्या धर्मपत्नी, आणि हा सुनील, सायली ज्या कॉलेजमध्ये शिकत होती तिथेच हा लेक्चरर आहे, असे अर्जुनने सर्वांची ओळख करून दिली. सायली, कॉफी घेऊन ये,
असे अर्जुनने सांगताच सायली स्वयंपाकघरात गेली आणि तिने सर्वांसाठी कॉफी आणली. ती सुनीलकडे पाहून मनोमन लाजली. आई, मी थेट मुद्द्यावरच येतो. सुनील आणि सायली दोघे एकमेकांवर प्रेम करतात. म्हणूनच ते थेट लग्नाची मागणी घालण्यासाठी म्हणजेच मुलगी मागण्यासाठी आपल्या घरी आले आहेत. याआधी मी स्वतः सुनील सोबत बोललो आहे. तो खूप चांगल्या स्वभावाचा माणूस आहे असे मला वाटते. आता तुमचे काय मत आहे सांगा, असे अर्जुनने विचारल्यावर शकुंतला म्हणाल्या. अर्जुन, तू सांगत आहेस म्हटल्यावर ते नक्कीच चांगले असणार. भावाच्या रूपाने तू आज वडिलांच्या जागी उभे राहून आपले कर्तव्य पार पाडत आहेस. माझी याला काहीच हरकत नाही. तेवढ्या तिथे आलेल्या मोनाला सुनीलला पाहून आश्चर्य वाटले, पण ती काहीही न बोलता तिथून निघून गेली. विश्वनाथ यांनी विचारले, मग साखरपुड्यासाठी एखाद्या चांगलं मुहूर्त बघायचं का? त्यावर शकुंतला म्हणाल्या, हो नक्कीच. त्यात काय विचार करायचा? त्यानंतर सुनीलच्या आईने देवाच्या मूर्तीसमोर सायलीला बसवले. तिचे हळदी कुंकू लावून आणि डोक्यात फुले माळून तिची ओटी भरली आणि मुलगी आमची झाली हा विधी पूर्ण केला. सायली आणि सुनील दोघंही मनातून खूप आनंदी होते. सायली आणि सुनीलचे नाते आता पक्के झाले आहे. पण तिथे आलेल्या मोनाला सुनीलला पाहून का आश्चर्य वाटले असेल? तिचे आणि सुनीलचे काही जुने कनेक्शन आहे का?